99 चॅनलच्या वतीने आज आपण आलो कलेक्टर ऑफिस इथे। फ्युचर मेकर एक नामांकित कंपनी, या कंपनीवरती आज जे संकट आलेलं आहे या संकटाबद्दल माहिती आणि या कंपनीचे आज जे काय चाललेले घडामोडी याबद्दल आपण जाणून घेणार आहे चिंतोले सरांकडून। नमस्कार सर। फ्युचर मेकर ही एक क्रांती आहे आणि फ्युचर मेकरने एक सर्वात महत्त्वाचं एक काम केलेलं आहे, जहरमुक्त खेती, रोगमुक्त जीवन, हरघर रोजगार। मित्र, हाच संदेश आम्हाला गव्हर्नमेंटला द्यायचा आहे, कारण जहरमुक्त खेती म्हटल्यानंतर आज असंख्य केमिकलयुक्त शेती करून बऱ्याचशा आजार पण मार्केटला आलेले आहेत, जसा कॅन्सर असेल, वाटेवर बरेचसे आजार। पण मित्र, सेंद्रिय शेतीमुळं आज सेंद्रिय शेती करून बऱ्याचशा गोष्टींचा बेनिफिट्स होतोय। 1.5 करोड प्लस जनतेला फ्युचर मेकरने रोजगार दिलेला आहे। आज सर्वसाधारण जो रोडोपती एक बेरोजगार स्टुडंट याला फ्युचर मेकरने एक रोजगार दिलेला आहे। तर मला एक प्रश्न पडलेला आहे की या देशामध्ये बेरोजगारी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जर एखादा व्यक्ती समोर येऊन बेरोजगार लोकांना जर रोजगार देतोय तर हा गुन्हा आहे का? या देशामध्ये जर शेतकरी आहे, शेतकऱ्यांना तुम्ही महत्त्वाचं स्थान देताय, शेतकऱ्यांना एक नंबरचं स्थान देताय, शेती हा आपला एक महत्त्वाचा व्यवसाय मानला जातोय आणि त्या शेतकऱ्यांसाठी जर एखाद्या व्यक्तीने काही चांगलं कार्य केलं तर तो गुन्हा आहे का? आर्थिक क्रांती म्हणून आपल्या राधेश्याम सरांनी जी सुरुवात केली होती त्याला कुठेतरी बाकीच्या कंपन्यांनी षडयंत्र रचून सन ब्रेक आणलेला आहे। जवळपास 1.5 करोडच्या आसपास जे युवा बेरोजगार, काही महिला, घरगुती हाऊसवाईफ यांना कुठेच रोजगार नव्हता, आज त्यांनी प्रत्येकाने आपल्या कंपनीची प्रोडक्ट परचेस करून स्वतः घरी पण वापरली आणि लोकांना प्रमोट केली। जेव्हा कोणी कधी कोणाची प्रोडक्ट प्रमोट केलेली आहे तर कोणाला 1 रुपया कधी कोण्या कंपनीने दिलेला नाही। आपल्या कंपनीचे प्रत्येक डिस्ट्रीब्युटर जर आपल्या कंपनीचे प्रोडक्ट प्रमोट करायला लागले, त्याच्या बदल्यामध्ये जर कंपनी प्रत्येकाला वेळोवेळी रॉयल्टी देते आहे तर हे कुठे प्रत्येक मुली असो मुलगा असो आज यांचं एज्युकेशन जर म्हटलं तर भरपूर झालेलं आहे आणि असे काही लोक मुलं आज बेरोजगार पडलेले आहे सर। आणि ह्या बेरोजगार लोकांना जर कोणी रोजगार दिला असेल तर फक्त फ्युचर मेकरने दिला। आणि डायरेक्ट सेलिंग मार्केटिंगमध्ये जर असे होत असेल तर मार्केटला एकही कंपनी ही चालणार नाही। आणि जर सरकारने 1.5 करोड लोकांना रोजगार देत असेल तर त्यांनी मान्य करावं कि ये कंपनी फ्रॉड है। बने तो 2015 में जब एक मंत्रालय स्थापन हुआ MCA करके, यही MCA में पहली रजिस्टर्ड होने वाली कंपनी फ्यूचर मेकर थी। जैसे ही MCA जब मंत्रालय तैयार हुआ, रामविलास जी पासवान जिनके मंत्री है, तो कम से कम 250 कंपनियां उसी दिन भाग गई। और ये कंपनी उसी वक्त स्थापन हुई और जब नोटबंदी थी, बहुत इंडिया में बहुत ज़ोर से नोटबंदी थी, किसी के पास पैसा नहीं था, तब भी फ्यूचर मेकर ने लोगों को पैसा दिया, उसके बाद में रोजगार दिया और प्रोडक्ट बेचे।